गृह मंत्रालयाची आज दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक आहे। केंद्र सरकारने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना 7 मे रोजी मॉक ड्रिल घेण्याचे आदेश दिलेत आणि या पार्श्वभूमीवरती केंद्रीय गृह सचिवांची राज्यातील सचिवांसोबत बैठक होणार आहे। तर केंद्रीय गृह मंत्रालयाची आज महत्त्वाची बैठक दिल्लीमध्ये पार पडेल आणि केंद्र सरकारने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना 7 मे रोजी मॉक ड्रिल घेण्यास सांगितलं असल्याचं आपण बघितलंय। केंद्रीय गृह सचिवांची राज्यातील सचिवांसोबत बैठक होणार आहे आणि सकाळी 11:15 वाजता म्हणजे साधारणतः केवळ 45 मिनिटांमध्ये ही बैठक जी आहे ती ऑनलाईन पार पडणार आहे। या बैठकीला एनडीआरएफ आणि एचडीआरएफचे अधिकारी उपस्थित राहणार असल्याचं कळत आहे। देशात 244 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल घेतलं जाणार आहे। या संदर्भातली सविस्तर अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। ते दिल्लीतून आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत। प्रमोद, आपण बघतोय दिल्लीमध्ये आज ही महत्त्वाची बैठक आहे, गृह मंत्रालयाची बैठक असणार आहे। या बैठकीमध्ये नेमकं काय होऊ शकतं, काय सांगाल या संदर्भात? असेल ज्या पद्धतीने काल केंद्रीय गृह मंत्रालयाने सगळ्या राज्यांना उद्या म्हणजे 7 मे रोजी मॉक ड्रिल घेण्याच्या सूचना दिलेल्या होत्या, त्यानंतर आज सकाळी 11:15 वाजता केंद्रीय गृह सचिवांच्या सोबत ही बैठक जी आहे ती पार पडते। या बैठकीला सगळ्या राज्यांचे सचिव जे आहेत ते उपस्थित राहणार आणि मॉक ड्रिल कशा पद्धतीने करायच्या याच्या सूचना या बैठकीमध्ये दिल्या जाणार आहेत। ज्या पद्धतीने भारत आणि पाकिस्तानमधील मागच्या काही दिवसांपासून शेजल तणाव वाढलेला आहे, त्या पार्श्वभूमीवरती होणार ही बैठक जी आहे ती अत्यंत महत्त्वाची अशी म्हणावं लागणार आहे। राज्यांच्या तयारी नेमकं कशा पद्धतीच्या आहेत, कशा पद्धतीने मॉक ड्रिल उद्या दिवसभर कुठल्या कुठल्या ठिकाणी घ्यायचं, त्यात नेमकं महत्त्वाचे मुद्दे कुठले कुठले असतील, या सगळ्याच्या सूचना ज्या आहेत ते ऑनलाईन पद्धतीनं जे केंद्रीय गृह सचिव आहेत गोविंद मोहन हे सगळ्या राज्यांच्या सचिवांना देण्यात येणार आहे आणि म्हणूनच ही बैठक जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणावं लागणार आहे। हवाई हल्ला जर झालाच तर तयारी कशा पद्धतीने असते अशा पद्धतीच्या सगळ्या सूचना या बैठकीमध्ये दिल्या जातील। सायरन वाजवला जाणार आहे, सोबतच जे महत्त्वाचे ठिकाणे आहेत म्हणजे हॉस्पिटल्स असतील, शाळा असतील किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट्स असतील, या सगळ्या ठिकाणी कशा पद्धतीने काळजी घ्यायची अशा पद्धतीची देखील सूचना या बैठकीमध्ये दिल्या जातील। साम टीव्हीवरती आपण वारंवार सकाळपासूनच या सगळ्याची प्रात्यक्षिक किंवा कशा पद्धतीच्या गोष्टी असतील या सगळ्या मॉक ड्रिलमध्ये याची माहिती वारंवार सकाळपासून देतच आहोत, पण या बैठकीमध्ये देखील त्याच अनुषंगाने जी आहे ती चर्चा होणार आहे। प्रमुख अधिकारी या बैठकीला उपस्थित असतील, एसडीआरएफ असतील किंवा एनडीआरएफ असतील याचे देखील अधिकारी या बैठकीमध्ये उपस्थित असतील आणि प्रमुख राज्यांसोबतच देशातील महत्त्वाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित असणार आहेत आणि म्हणूनच या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। शेजारी निश्चितच धन्यवाद प्रमोद, दिलेल्या सर्व अपडेटसाठी वारंवार सुद्धा माहिती तुमच्याकडून घेत राहू।